हॅलो फ्रेंड्स, आज मी इथं फोर्टक्स ब्लाऊजचा पूर्ण ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे। सर्वात आधी मी इथं ब्लाऊजची बाहीची कटिंग करणार आहे। बाही आहे 9 इंची तयार, त्यामुळे 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन मी इथं 10 इंच मार्किंग करून घेतलं आणि कटिंग करून घेतलं। मी परत बाही कटिंग करणार आहे, अटॅच करायचा आहे त्याला कपडा। तर मी मागची बाजू कटिंग करते। 14 पूर्ण उंची आहे, त्याच्यामध्ये मी 1 इंच जास्त एक्स्ट्रा घेऊन उंची घेतलेली आहे। त्याच्यानंतर शोल्डर इथं 5.5 आणि आर्महोल मी 6 इंच घेतलेला आहे। त्याच्यानंतर इथं छातीचा चौथा भाग 9.5च्या पुढे मी एक्स्ट्रा 1.5 इंच मार्जिन घेतलेला आहे। कमर आहे 32चा चौथा भाग 8च्या पुढे मी 1 इंच डाचसाठी आणि 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेले आहे। त्याच्यानंतर असं रेष आखून घेते। नंतर मी इथं त्याच्यानंतर इथं आर्महोलचा आकार देऊन घेते। इथं आकार देऊन झालेला आहे। तर गळाची रुंदी घेतलं 2.25 इंच आणि मी इथं गळा 9.5 आहे। 9.5 मार्किंग करून घेऊन अशा प्रमाणाने इथं चौकोन बॉक्स तयार करून घेते। इथं पान गळायचा शेप द्यायचा आहे। इथं पान गळायचा शेप देऊन घेते। खूप छोट्या गोष्टी इथं आहेत, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि त्याचबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता मागच्या बाजूची कटिंग झाले, त्याचप्रमाणे इथं पुढच्या बाजूची सुद्धा मी कटिंग दाखवणार आहे। सर्वात आधी मागची बाजू इथं ठेवून घेऊन आखून घेतलं आहे असं। त्याच्यानंतर शोल्डर मुंडा इथं पुन्हा एकदा बघून घेते। त्याच्यानंतर इथं क्रॉसपट्टी आपल्याला इथं किती तयार करायची आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच कमी करून इथं रेष आखून घेतली। त्याच्यानंतर इथं क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेते। त्याच्यानंतर 4 टक्स इथं डाचसुद्धा इथं घालून दाखवला आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रमाणे नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ असाच लॉंग व्हिडिओमध्ये परफेक्ट कटिंग शिकायचं असलं तर नक्की तुम्ही मला कमेंट करा। त्या कमेंटच्या अनुसारानेच मी व्हिडिओ बनवून माझ्या चॅनलवर अपलोड करीन। तर अशा प्रमाणे 4 टक्स पण इथं आखून झालेले आहेत। खूप सोप्या पद्धतीने आहे। अशा प्रमाणे कुठं काय चेंजेस करायचं ते संपूर्ण मोठे व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माझ्या चॅनलवर अपलोड आहेत, नक्की जाऊन तुम्ही बघू शकता। आता इथं मेन फॅब्रिकची कटिंगसुद्धा करून घेते मी। अस्तरवरची पूर्ण कटिंग झालेली आहे, तर मेन फॅब्रिकची सुद्धा इथं पूर्णपणे कटिंग करून घेते। चला तर मग अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू। हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप